जनावरातील किंवा प्राण्यातील किंवा मनुष्यातील लघवी जी आहे ती अतिशय रक्तयुक्त, म्हणजे लघवीतून थोडक्यामध्ये रक्त जात असेल, लघवीतून शुक्रधातू जात असतील, म्हणजे वीर्य जात असेल. लक्षात ठेवा या गोष्टी. हे पुरुषांच्या नाही लक्षात येत, परंतु लघवी केल्यानंतर आपण जिथं लघवी करतो लक्षात ठेवा तिथं पांढरा फेस निर्माण होतो. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या लघवीतून शरीरासाठी आवश्यक असणारे पदार्थ बाहेर जाते की जी आपली इम्युनो पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कमी करते. त्यातले त्यात ज्याला वीर्य दोष म्हणतात, लघवीतून वीर्य, पुरुषाचं वीर्य बाहेर गेल्यामुळं, सिमेन बाहेर गेल्यामुळं किंवा लघवीतून रक्त बाहेर गेल्यामुळं कधी कधी रक्ताची लघवी होते. जनावराच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. जनावरालाही कधी कधी काय होते, असं गडद रंगाची लघवी बाहेर पडते, रक्तयुक्त लघवी बाहेर पडते, किंवा लघवीचा पिवळटपणा हा राहत नाही, त्याच्या पुढची लाल रंगाची. बऱ्याच जणांचे मला ह्याच्यावरती कॉमेंट्स. आता हा वास्तविक पाहता गोछेडाचं प्रमाण जरी जास्त झालं लक्षात ठेवा तरीसुद्धा हे होऊ शकतं. लघवी रक्तयुक्त हा बोकडाची लघवी रक्तयुक्त झाली तर काय करायचं, हे जवळजवळ मला कमेंट्स 3-4 महिने झालं येते. परंतु योग त्याचा आज आला आणि साधा सोपा उपाय आहे, काही विशेष नाही. मनुष्यासाठी मात्र हे अतिशय महत्त्वाचं आहे. इतकं महत्त्वाचं आहे की यांनी ही जी पदार्थ मी पुढं सांगणार आहे, ज्याचा रस करायला सांगणार आहे, ते एक म्हणजे लघवीतून रक्त जाणं बंद होतं. दुसरी गोष्ट, लघवीबरोबर धातू ज्याला म्हणतो आपण, किंवा लघवीबरोबर वीर्य जाणं, सिमेन, शुक्रपेशी जाणं बंद होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शरीरामध्ये जे टॉक्सिक मटेरियल आहे ते टॉक्सिक मटेरियल हे शरीरामध्ये अजिबात ठेवत नाही, की जेणे मग ते काही असू द्या, तुमच्या बॅक्टेरिया असू द्या किंवा विषाणू असू द्या, व्हायरसेस असू द्या, हे भारतामध्ये उगवणारं अतिशय महत्त्वाचा प्लॅन्ट म्हटलं तरी सुद्धा चालेल, की जो कुठे आढळत नाही असं नाही. सहज रस्त्याने जरी चालला, कारण हा प्रिय आहे, एका देवाला हा प्रिय आहे. तुम्हाला जर तुमची इम्युनो पॉवर वाढवायची असेल, आत्मविश्वास वाढवायचा असेल, तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल, तुम्हाला कप दोष असेल, म्हणजे बेडके बाहेर पडते, छातीमध्ये कप होतोय, किंवा जनावरांना छातीमध्ये कप होतोय. अगोदर आता मी सांगितलं थ्रोट, अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले, त्याच्यामध्ये याचा रस जर कपभर तुम्ही पाजला, याचा म्हणजे कशाचा, तर ही अशी वनस्पती सांगतोय मी की जी देवाला प्रिय आहे. कोणत्या देवाला प्रिय आहे, तर गणेश बाप्पाला प्रिय असणारी अशी वनस्पती मी सांगतोय. तिला दुर्वा म्हणतात, तिला हराळी किंवा हरळी असं म्हणतात, तिलाच डूप ग्रास असं म्हणतात, तिलाच वायर ग्रास असं म्हटलं जातं. आणि ही कुठे नसते असं नाही, कोणत्याही ठिकाणी तुम्ही फिरा, तुम्हाला थोडी ना थोडी, अगदी 2 वर्ष दुष्काळ पडला तरी सुद्धा पुन्हा पाऊस पडला
की ते फुटून येतं. का फुटून येतं विचार करा बरं बघू. तुम्ही रानात असलेली हराळी किती मारण्याचा तुम्ही प्रयत्न करता, जाते का रानातली हराळी? तुम्ही शास्त्र एवढं पुढं गेलं की तणनाशक मारते, असं तणनाशक नेते त्यानं हराळी मरते का, यानं लवाळा मरतो का? परंतु निसर्गाने अशाच झाडं वनस्पती पैदास केले, मनुष्याने काही जरी केलं तर ते नष्ट नाहीत होत. लवाळा नष्ट होतो कधी नाही ना, तो दुर्वाच्या जातीमध्ये येतो, लक्षात ठेवा. पर लवाळा वेगळा आणि ह्या दुर्वा हराळी वेगळी, वायर ग्रास. हे तुम्हाला यापैकी कोणतेही जनावराला असू द्या किंवा तुमच्या मनुष्याला असू द्या, त्यातल्या दोन्हीसाठी समान उपाय सांगतो. ह्या दुर्वा आणायच्या चांगल्या हिरव्या 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 पाहून आणि त्याचे चाकूनी बारीक असे तुकडे करायचे. साधारण एक त्याचा कब्बर किंवा अर्धा ग्लास रस तयार होईल एवढ्या दुर्वा घेऊन यायच्या. मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, अगोदर हे बारीक करायचं आणि मग मिक्सरमध्ये पाणी टाकायचं आणि चांगलं एक 2-3 मिनटं. आता पहा, हा रस तयार करताना आणखीन एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आपल्याला लागणार आहे, तो म्हणजे खडीसाखर. विशेष आहे का नाही बघा. आता हा दुर्वाचा रस जर दररोज तुम्ही 21 दिवस घेतला तर ज्याला डायबिटीस आहे ना, डायबिटीस येत आहे का लक्षात तुमच्या, तो डायबिटीस सुद्धा त्याचा कमी होतो. म्हणजे हे डायबिटीसवर सुद्धा ट्रीटमेंट करायला काय हरकत नाही. तुम्हाला सर उलट सांगताय तुम्ही राव, त्याच्यामध्ये खडीसाखर बी मिसळायला सांगताय आणि गोड खाऊ नको म्हणून तर आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे. गोडमध्ये ग्लुकोज वेगळं, फ्रुक्टोज वेगळं, त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं आयसोमर आहे ह्याच्यावर त्याची गोडी अवलंबून असते. मेन मुद्दा म्हणजे हा जो प्लॅन्ट आहे तो अतिशय शीतल आहे, म्हणजे थंड आहे. लक्षात ठेवा, शरीरामधले सगळे रोग तुमच्या उष्णतेसह सर्व रोग हा हरळी कमी करतो. तर ह्याचा फक्त ज्यूस काढा. ज्यूस काढत असताना खडीसाखर त्याच्यामध्ये एक साधारण 20 ग्रॅम खडीसाखर टाकून 1 कप 1.5 कप मिक्सरमध्ये बारीक करून हिरवा असा रस तयार होतो. खूप वेळा फिरवायचा. तो रस चांगला घुटून निघाला पाहिजे, पूर्ण आर्क त्याच्यामधला आला पाहिजे. ही हिरवी असते, सदैव हरित, म्हणून ह्याला हरित वनस्पती बी म्हणतात. सदैव हिरवी, पाऊस असू द्या नसू द्या की, आणि हिला मृत्यू नाही म्हणून ही गणेशजीला प्रिय आहे. येतं का लक्षात तुमच्या? एवढा जरी देठ राहिला कुठे बी पडू द्या राहणार तर तिथं ते सर्व अगदी वाळून गेलेलं पडू द्या. तुम्हाला वाटतं ते वाळलेलं नसतंय, वाळलेलं काय, थोडंसं पाणी टाकायला की फुटून येतं, कितीही जुना असू द्या. त्याच्यामुळं इतकं महत्त्व आहे जनावरांसाठी. जनावरंसुद्धा हराळीवरती जी चरतात, हराळी खातात, ती जनावरं शक्यतो आजारी पडत नाहीत. का? कारण त्यांची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती जबरदस्त झालेली असते. म्हणून मी तर आवर्जून सांगतो बरं का, एखाद्याला जर शेळी मेंढी पालन करायचं असेल तर बांधावरती हरळी स्पेशल त्याचं एमच आहे आयुष्यातलं. तर तणनाशक कधी मारायचं नाही. बांधावरती गवत राहिलं पाहिजे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे हिरवगार राहतं. लक्षात ठेवा की जे व्यवस्थितरित्या सर्व जनावरं व्यवस्थितरित्या खाऊ शकतात. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी सांगितला हा. जर यातून काय अडचण आली तर मला फोन करा. मात्र कमीत कमी उपचार हा 14 दिवस 21 दिवस
आणि तुम्ही कायमस्वरूपी जरी ह्याचा उपाय केला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याला, पुरुषाला येणारा कमकुवतपणा हा नाहीसा होतो. आणि पुरुषाला कमकुवतपणा केव्हा येतो तर अगोदरच्या असणाऱ्या वाईट सवयी आणि त्याच्यामुळं रात्री अपरात्री केव्हाही स्वप्नदोष, स्वप्नामध्ये वीर्य बाहेर पडणं वगैरे वगैरे जे असले प्रकार असतात हे प्रकार नाहीसे होतात. आणि शिवाय ह्याच्यामुळं ज्यांचं स्खलन लवकर होतं आहे, वीर्यस्खलन लवकर होतं, त्यांच्यासाठी तर हा अतिशय जालिम उपाय. फक्त जरा थोडासा वेळ लागतो याला. एक साधारण महिनाभर तुम्ही घेणं आवश्यक आहे. महिन्यानंतर तुम्हाला हळूहळू हळूहळू तुम्हाला थकवा येईल, परंतु वीर्यस्खलन होणार नाही. इतकं म्हणजे इम्युनो पॉवर वाढवणारी शक्ती आहे याच्यामध्ये. हे देवाच्या जवळ आणणार, दूर आवम या शब्दापासून ह्याची फोड जर केली, दूर असलेला मनुष्य जवळ करतं, देवाच्या जवळ करतं, म्हणून त्याला दुर्वा म्हणतात. आणि या वनस्पतीमध्येच एवढी ताकद आहे की त्याच्यामुळं गणपती बाप्पा सुद्धा सांगतात की ही मला प्रिय आहे, तुम्हालाही प्रिय असली पाहिजे, तुम्ही याचा रस घ्यावा. परंतु मूर्ती बोलू शकत नाही, ती अशी मनुष्याच्या रूपातून बोलते. ओके, नमस्कार.